सध्याची जी कंडिशन आहे जगभरात, ती बघता मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा कुठलाही म्हणजे माझा हेतू नव्हता. पण एक जो ट्रेडर असतो किंवा इन्व्हेस्टर म्हणता येईल, जो स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, तो खूप दिवस मार्केटपासून दूर राहू शकत नाही. त्यातलंच आजचं एक उदाहरण होतं. म्हणजे मी आज त्यामध्ये एक प्रॉफिट केलेलं आहे स्टॉक मार्केटमध्ये. ते कशाप्रकारे केलं मी तुम्हाला ते आज सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक इन स्ट्रीट. आज जर बघितलं आपण, इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्याचा आपल्या मार्केटवर खूप मोठा परिणाम होताना दिसतो. म्हणजे एखादी न्यूज येते त्यानंतर मार्केटमध्ये खूप मोठा काहीतरी बदल असा घडतो. मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर असतात, जे ट्रेडर असतात, त्यांचं नुकसान होतं. त्या दृष्टीने मी आज एक ट्रेड घेतलेला होता एका स्टॉकमध्ये आणि त्यामध्ये मी त्याचं ऑप्शन खरेदी केलेलं होतं. तर तो ऑप्शन माझ्या मते अजून 2 दिवस मला होल्ड करायचा होता, म्हणजे कॅरी फॉरवर्ड करायचा होता. पण सध्याची परिस्थिती बघता मी तो फक्त आजच्या आजच खरेदी करून आजच विकून टाकला, ज्यावेळी मला त्यामध्ये एक चांगला प्रॉफिट भेटला. आणि यामध्ये मी 2 ट्रेड घेतले होते. त्यामध्ये मला एक चांगला 3,000चा प्रॉफिट त्यामध्ये झालेला आहे. म्हणजे 3,200 आहे, पण त्यामध्ये जर आपले जे ट्रेड चार्जेस वगैरे जर धरले तर त्यामध्ये समथिंग राऊंड फिगर 3,000च्या आसपास माझा प्रॉफिट झालेला आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये 3,000 म्हणजे खूप झाले माझ्यासाठी. कारण मी स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना स्विंग ट्रेडिंगमध्ये मला यापेक्षा मोठमोठे प्रॉफिट बघायला भेटायचे. पण आता सध्याची परिस्थिती तुम्हाला देखील माहिती आहे. आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि कुठून तरी एक न्यूज येते आणि त्या स्टॉकवर त्याचा परिणाम होतो आणि त्यानंतर मार्केट धडाधड पडतं आणि ते आपली जी इन्व्हेस्टमेंट असते ती गुंतून राहते. त्या दृष्टीने मी एक ट्रेड घेतली आणि त्यामध्ये मला माझं सेटअपनुसार त्यामध्ये प्रॉफिट देखील भेटून गेलं. आणि मला आज खूप आनंद होतो आहे. म्हणजे खूप दिवसानंतर मी आज इंट्राडेमध्ये काम केलं. कारण इंट्राडेमध्ये काम करण्याची माझी बिलकुल इच्छा नसते, कारण स्विंग ट्रेडिंगमध्येच माझं खूप चांगलं प्रॉफिट होत असतं. पण आजच्या दिवसाला जर बघितलं, स्विंग ट्रेडिंगचे दिवस राहिलेले नाही आहेत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, स्टॉक मार्केटमध्ये कुठल्याही क्षणी क्रॅश येऊ शकतो. तर त्याची संभावनासुद्धा अजून आहे. कारण काय झालेलं आहे, मार्केटमध्ये जर बघितलं आपण, युद्धाचं वातावरण आणि US जे डेप्ट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं त्यांचं जे कर्ज, त्या बाबतीतला विषय. म्हणजे आता असे बहुतेक कारणं आहेत की त्यामुळे मार्केटवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला नुकसान होऊ शकतं. म्हणून मी आज एक इंट्राडेमध्ये ट्रेड घेतला. आणि यापुढे देखील माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळी मला त्यामध्ये आता ट्रेड सापडेल माझ्या सेटअपनुसार, त्यावेळी मी स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड घेणार आहे. आणि लवकरच म्हणजे त्याची देखील अपडेट मी तुम्हाला इथे पुरवत जाईल. तर माझं जे 3,000चा जो प्रॉफिट होता तो तुम्हाला इथे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. तुम्ही बघू शकता. स्टॉक जो आहे तुम्ही ब्लर केलेला आहे, कारण इथे मला कुणालाही इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स वगैरे द्यायचे नाही आहेत. हा जो ट्रेड होता तो मी स्वतःच्या माझ्या अभ्यासावर घेतलेला होता आणि माझा जो त्यामधला स्टडी होता त्यानुसार मला तो प्रॉफिट देखील झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.